सिंधुदुर्ग जिल्हा बँक, भगीरथ प्रतिष्ठान आणि देसाई डेअरी यांच्या संयुक्त विद्यमानं माडखोल टेमवाडी इथं समृद्धी दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला। शेतकऱ्यांची बँक असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेकांनी अभिनव उपक्रम हाती घेतले। अंडी, मांस, दुग्धोत्पादन हे व्यवसाय शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अत्यंत उपयुक्त असल्यानं या व्यवसायांना चालना देण्यासाठी जिल्हा बँक पुढाकार घेते। त्याच अनुषंगानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध क्रांतीला चालना देण्यासाठी माडखोल इथं शनिवारी जिल्हा बँक, भगीरथ प्रतिष्ठान आणि देसाई डेअरी फार्मच्या समृद्धी दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचा माडखोल इथं शुभारंभ करण्यात आला। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। दरम्यान माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक चेअरमन सतीश सावंत यांसह उपस्थितांचा माडखोल देसाई डेअरी फार्मचे प्रभाकर देसाई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, सहाय्यक निबंधक कृष्णकांत धुळप, उद्योजक प्रशांत कामत, अजय भुटे, एम.के. गावडे, सुनंदा राऊळ, संजय शिरसाट, डॉक्टर प्रसाद देवधर, प्रभाकर देसाई, प्रज्ञा परब, श्री ओटवणेकर, रेश्मा सावंत, दत्ताराम कोळमेकर, डॉक्टर राजेश नवांगुळ, अनिरुद्ध देसाई आदी उपस्थित होते। मला एक वाक्य आठवतं माझ्या एका गुजराती मित्राच्या वडिलांचं। आम्ही सकाळी चहा पीत होतो आणि करिअर बद्दल मोठ्या मोठ्या गोष्टी चालू होत्या। त्याचे बाबा बोले, बघ प्रभाकर, जिंदगी में कुछ करना है तो रिस्क तो लेवनूच पडे। जिंदगी जीवनात काय करायचं असेल तर तुम्हाला रिस्क ही घ्यावीच लागेल आणि रिस्क घेतल्याशिवाय काही होऊ शकत नाही। त्याप्रमाणे आम्ही ठरवलं की चला ठीक आहे, आम्ही पण थोडीशी रिस्क घेऊया आणि हे नवीन व्यवसायात एक उडी मारूया। लोनसाठी जिल्हा बँकेने जिल्हा बँक सोडून दुसरा कुठला पर्याय नाही होता, कारण आमचं बँकिंग जे होतं ते टोटली आतापर्यंत नॅशनलाइज बँकांचं आहे। व्यवसायासाठी नॅशनलाइज बँका म्हणतात तुम्ही करोडो रुपये घेऊन जा, शेतीसाठी त्यांच्याकडे द्यायला पैसे आहेत पण देऊ इच्छित नाहीत। कदाचित आपल्या देशातला कायदा असेल, काही असेल, त्यांची बंधनं त्यांना आणि सरकारला माहीत असतील। आम्हाला जी करोडो रुपये देणारी बँक ऑफ इंडिया आहे, मी नावाचं सांगतो, त्या बँकेने आम्हाला कर्ज नाही म्हणून सांगितलं। मिल्चिंग ॲनिमल्सला आम्ही देणार नाही, काय जे पाटले दिलं होतं ते पण माझ्याकडनं परत घेतलं। वी हॅव रिपेड देअर मनी। आणि जिल्हा बँकेत आम्ही गेलो आणि जिल्हा बँकेत सतीश सावंत साहेब आहेत किंवा बाकी स्टाफ आहेत, आपले नितीन सावंत आहेत, सावंतवाडी ब्रँच मॅनेजर, त्यांच्यापासून सुरुवात झाली। त्यांनी खरं तर मला नेऊन सगळ्या बँकेच्या साहेब लोकांची भेट घालून दिली आणि आम्हाला ठीक आहे, प्रोसेस आहे, प्रत्येक ठिकाणी प्रोसेस होते, त्या प्रोसेसने पैसे मिळाले पण। आणि मीन टाईम ज्यावेळी मला एकदम अर्जन्सी होती, त्याच्या आमच्या मित्रांची जो एक बँक आहे स्नेहनागरी म्हणून, त्या स्नेहनागरीने सुद्धा मला त्यावेळी मदत केली आणि आमचा 1.5 वर्षापूर्वी हा व्यवसाय सुरू झाला। आम्ही अभ्यास केला की इथं गाईच्या दुधाला तर ठीक आहे, औषधी गुण आहेत, सगळं आहे, पण तुम्हाला जर व्यापारी तत्वावर जर काम करायचं असेल तर म्हशीच्या दुधाला पर्याय नाही। इन्व्हेस्टमेंट म्हशीमध्ये जास्त आहे, इन्व्हेस्टमेंट गायीमध्ये कमी आहे। गाईच्या दुधाला खूप औषधी गुण आहेत, इवन गिर गाईच्या मूत्रामध्ये सोन्याचे अंश आहेत। हे गव्हर्नमेंटने पब्लिश केलेले पेपर्स आहेत, हे माझं भाषण नाही आहे, याला सायंटिफिक प्रूफ पण आहे। पण ₹70 विकू शकणार नाही, त्याला 20 रुपये पॅकेट जे आहे पॅश्चराईज दूध आहे किंवा 40-50 रुपये 60 रुपये लिटर जे पॅश्चराईज BM म्हणतात किंवा म्हशीचं दूध म्हणतात ते जाऊ शकतं। आणि हे जर मला जमवायचं असेल तर मला एकच पर्याय आहे की आपण सगळ्यांनी मला साथ द्यायचे। सगळ्या पशुपालक मित्रांनी फक्त जनावर पाळायचे, दूध काढायचं, माझ्याकडे आणून द्यायचं, पुढचं काम मी करेन। त्याला बँक पैसा देईल, मी तुम्हाला मार्केट देईन आणि तुमचा पैसा कुठेही एक पैसा कुणाचा बुडणार नाही, ह्याची मी शाश्वती देईन। साहेब आहेत, भाई आहेत, सगळे आहेत, आपल्याला जे लिगल डॉक्युमेंट पाहिजे ते होईल आणि कुठलंही इलिगल किंवा फसवेगिरीचं काम होणार नाही। आम्ही लोकल आहेत, आपण एका गावातलेच आहे, आम्ही कुठे गाशा गुंडाळून बाहेर जाणार नाही, याची गॅरंटी मी तुम्हाला इथं देतोय। लोकांना गाई किंवा म्हशी घ्यायच्या आहेत, पण त्याचं नेमकं काय करायचं, त्याचं अगदी नेमकं उत्तर सगळ्यांकडे नाही आहे। गिरगाय घेतली तर दूध कसं जाईल, ती किती देईल, मुरा म्हस काय करेल, पंढरपुरी काय करेल,
किंवा गिरगाय काय करेल आणि गिरगाय आणि सहीवाल याच्यामध्ये फरक काय, त्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन प्रत्येकाच्या मनात आहे. आलं पाहिजे. जिल्हा बँके या गेल्या 5 वर्षात जिल्हा बँकेने जेवढा पुढाकार घेतलेला आहे, सतीश सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेचे अनिरुद्ध देसाई साहेब असतील किंवा त्यांचे सर्व कर्मचारी असतील, संचालक असतील, यांनी सगळ्या प्रकारची कर्ज दिली. सगळ्या ठिकाणी या ठिकाणी नवीन उद्योजक असेल, मी या ठिकाणी आज काथ्या उद्योग या ठिकाणी आज प्रज्ञाताई बाजूला बसलेल्या आहेत, या कामाय काथ्या उद्योगाला जिल्हा बँकेने 3 कोटीपेक्षा जास्त कर्ज दिलेलं आहे. आणि हे फक्त जिल्हा बँक करू शकते. मगाशी त्यांनी दुःख सांगितलं, ते दुःख माझं आहे. मी तर काल एका आमच्या सरकारी कार्यक्रमात सांगितलं, बँक ऑफ इंडिया ती पहिली लीड बँक आहे ती बदला. कारण त्याचे सगळे मॅनेजर हे या ठिकाणी उत्तर प्रदेश आणि बिहारमधले हिंदीत बोलतात आणि देत नाही हे सांगतात. ते कशासाठी कर्ज देतात हे आम्हाला आतापर्यंत माहीत नाही. काथ्या उद्योग नेला ह्याचा सेल नाही, दूध गाय घेणार ह्याचा सेल नाही. कर्ज तुम्ही देणार कशासाठी? कारण मी तुम्हाला त्याचं खरं कारण सांगतो, हे सगळे जे अधिकारी आहेत हे या ठिकाणी आज तिकडे त्यांना शिक्षा झालेली आहे आणि म्हणून आमच्याकडे पाठवले आहे. आम्ही जेवढ्या तक्रारी करू तेवढ्या लवकर त्यांची बदली परत तिकडे उत्तर भारतात होईल. आणि म्हणून बँक ऑफ इंडिया किंवा ह्या लोक बँका सहकार्य करणार आणि आम्ही मोठे होणार या विश्वासावर एकाही शेतकऱ्याने तर अजिबात राहू नये. दुधाच्या बाबतीत तसंच जर आपल्याला करायचं झालं तर रीतसर 3 दिवसाचं प्रशिक्षण. 3 दिवस एवढ्याचसाठी सकाळी येऊन संध्याकाळी जाण्याला पिकनिक म्हणतात, त्याच्यात माणूस शिकत नाही. 3 दिवस जेव्हा तो एका मुक्कामी राहतो तेव्हा त्याच्या मनामध्ये बदल हा घडू शकतो. आणि ते 3 दिवस इथे थांबायचं आहे. हे प्रशिक्षण केंद्र मोफत नाहीये, म्हणजे तुम्हाला फी द्यावी लागेल. फी शिवाय प्रशिक्षण केंद्र चालणार नाही. आम्ही जिल्हा बँकेला नम्रपणे सांगू शकतो की ह्यासाठी जे लोन उपलब्ध तुम्ही केलेलं आहे त्या लोनचा हप्ता ट्रेनिंग सेंटरने स्वतंत्रपणे दिला पाहिजे. त्याच्यासाठी आणखीन कोणाच्या मदतीची गरज पडता कामा नये. एवढं चांगलं ट्रेनिंग सेंटर ते चाललं पाहिजे. आणि मी तुम्हाला खात्री देतो, भगीरथ प्रतिष्ठान त्याचं डिझाईन करेल, कसं शिकवायचं ते आम्हाला माहिती आहे. नंबर तुम्हाला सगळ्यांना सर्क्युलेट केलाय. सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळात तुम्ही त्या व्हॉट्सअपला जर मेसेज टाकून ठेवलात तर तो भगीरथच्याकडे नोंद होईल आणि 15 लोकांची नावं झाली की ट्रेनिंग सेंटरला सुरुवात केली जाईल. साधारण 3 दिवसाचं ट्रेनिंग सेंटर जर असेल, ट्रेनिंग जर असेल तर 2,500 रुपये त्याची फी असेल. त्याच्यामध्ये तुमचं राहणं, जेवणं, खाणं आणि शिकवणं आणि नंतर जिल्हा बँक त्याला लोन देईल. आणि मी जिल्हा बँकेचा विशेष आभारी आहे. आम्ही ह्या योजना सांगणं खूप सोपं असतं पण त्याच्या अंमलबजावणीसाठी तुम्ही मदत केली. मी दीपकभाई तुमचा विशेष आभारी आहे, कारण चांदा ते बांधाच्या अनेक मिटिंगना आम्ही असायचो आणि त्याच्यामध्ये बायोमास बँकिंगचा विषय जो आपण सांगत होतो तो आज एखाद्या वास्तव रूपामध्ये येतो. एवढं आज या ठिकाणी देसाई सरांना मी मनापासून धन्यवाद दे की जसं आता आमचे डॉक्टर देवधर म्हणाले, अफगार आणि बिरबलाची गोष्ट सांगितली. मला 8-10 दिवसामध्ये अफगारांचा फार त्रास झाला, पण डोकं शांत ठेवून बिरबलाच्या भूमिकेत जाऊन त्या त्रासाकडे मी दुर्लक्ष केला. काल एक अफगाराचा मला फोन आला, आम्हाला ते तुम्ही त्या देसाईनंच का दिलं. मग मी त्यांना सांगितलं, सगळं समजून 5-6 मिनिटं ऐकून घेतलं आणि त्यांना सांगितलं की जिल्हा बँकेने ह्या देसाईंच्या डेअरी फार्मला आम्ही कर्ज दिलेलं आहे. आज जिल्हा बँकेने याला कर्ज देण्याचं काम केलेलं आहे. भगीरथ प्रतिष्ठानने काही गोष्टी केल्या असतील, जिल्हा बँकेने केल्या आहे. मग त्या माणसाच्या लक्षात आलं की हे काय जिल्हा बँकेने स्वतःहून मोफत पैसे देऊन उभं केलेलं नाही आहे. यातनं कारण जिल्हा बँक शेवटी ठेवीदारांच्या पैशातून हे उभं करत आहे. ठेवीदारांच्या पैशाची काळजी घेणं हे सुद्धा संचालक मंडळ म्हणून आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य पार पाडत असतेवेळी देसाईने आज जे केलं आहे, देसाई साहेबांसारखी व्यक्ती म्हणाली असती हे कर्जामध्ये मी 10-15 गाई म्हशी घेतो पण मला ट्रेनिंग सेंटरची गरज नाही आहे. ते एका विषयाने जे आज झपाटलेले आहेत की माझ्यासोबत सुद्धा असे 100, 200, 1000, 1,500 शेतकरी जर या दुग्ध व्यवसायातून आर्थिक सक्षम झाले तर निश्चित त्याचा फायदा होईल. आणि मला वाटतं सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी एक ट्रेनिंग सेंटर चालू केलं आहे. भगीरथ त्याला त्या ठिकाणी मदत करते. जिल्हा बँकेचं सहकार्य आहे. सिंधुदुर्ग या ठिकाणी दूध उत्पादक संघसुद्धा भविष्यामध्ये त्यांना या ठिकाणी मदत करेल. कारण आपल्याकडे सहकाराचं दुग्ध व्यवसायामधलं पश्चिम महाराष्ट्रात आज अगदी मला भास होत आहे की अरविंद पाटील तुम्ही ज्यांचं नाव घेतलं त्यांच्यात असलेल्या डेअरी फार्मवर तुम्ही उभा आहे. कारण त्यांच्या आजूबाजूला सुद्धा असा हिरवा चारा आणि मला वाटतं तशाच प्रकारचा हिरवा चारा इथे आहे. आणि हिरव्या चाऱ्याच्या मध्ये आपले प्रशिक्षण केंद्र आहेत. एका बाजूला त्या ठिकाणी जनावरं आहेत आणि निश्चित त्यातनं एक 3 दिवसाचं ट्रेनिंग चांगलं झाल्यानंतर आपल्याला जिल्हा बँकेला लोन द्यायला सुद्धा सोपं आहे. कारण शेवटी कागदाची जरी जिल्हा बँकेच्या आमच्या शाखेत गेल्यानंतर त्या ठिकाणी आमचे मॅनेजर विचारतात तुम्ही ट्रेनिंग कुठे घेतलं आहे काय. काही वेळा मी फोन करतो आमच्या मॅनेजर लोकांना की 2 गाई म्हशी त्याला द्यायला पाहिजे आणि त्याला तुम्ही लोन दिलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी बिचारे मॅनेजर येतात आणि सांगतात
साहेब ते काय गाई म्हशी घेणार नाही, त्याच्या लेकीचं लग्न म्हणून तो गाई म्हशी घेतो. म्हणजे ज्यावेळी मॅनेजर हे लक्षात आणून देतो तेव्हा माझ्याही लक्षात येतं की आपण हे चुकीचं काम करता कामा नये. की आपण लग्नाच्या आशेने जर ते गाई म्हशीला कर्ज दिलं तर कागदोपत्री गाई म्हशींची संख्या वाढेल, दुधाचं उत्पादन काय वाढणार नाही. आणि म्हणून निश्चित सांगतो की जिल्हा बँकेच्या मॅनेजरजवळ ज्यावेळी इथल्या डेअरी फार्मचं, देसाई डेअरी फार्मचं ट्रेनिंग सेंटरचं इथलं सर्टिफिकेट जाईल तेव्हा आमच्या मॅनेजरची खात्री होईल की हे लग्नासाठी कर्ज नाही आहे, हे गाई म्हशीसाठीच आपल्याला कर्ज द्यावं लागणार आहे. आणि मला सुद्धा दुसऱ्या दिवशी काय रिपोर्ट येणार नाही आहे, लग्न त्याच्या घरात आहे म्हणून गाई म्हशीला कर्ज द्यायचं आहे. आणि म्हणून निश्चित सांगतो की प्रशिक्षण केंद्राचे फायदे आहेत. आज 10,000 लिटरचं या ठिकाणी देसाई सरांनी सांगितलं की आम्हाला प्रोसेसिंग युनिट करायचं आहे. देसाई सर निश्चित या ठिकाणी ज्या ज्या गोष्टीची तुम्ही आज पूर्तता करताय आणि 3 वर्षापूर्वी घेतलेलं कर्ज सुद्धा आज या ठिकाणी तुम्ही तुमच्या व्यवसायातून त्याची परतफेड करता, याचा जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून आनंद आहे. की माणसाची काम करण्याची क्षमता ही कोकणी माणसाकडे 100% आहे. पण जसं सावंत साहेबांनी सांगितलं की जर तुम्ही गायी बाहेर सोडल्या तर त्याच्यामध्ये ह्युमिडिटीमुळे त्यांना जो घाम येतो त्याच्यामध्ये त्यांची अर्धी एनर्जी निघून जात असते. आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या गायी मुक्त वातावरणामध्ये राहत असल्या तर मुक्त गोठ्याची संकल्पना आहे. तुम्ही जर इथून काणेरी मठामध्ये गेला कोल्हापूरला तर तिथल्या स्वामीजींनी अतिशय आदर्श असे मुक्त गोठे निर्माण केलेले आहेत, ते तुम्ही बघून या. आणि तुम्हाला जे 3 दिवसाचं, मी तुम्हाला बँकेचं वैशिष्ट्य एवढ्यासाठी सांगतो की साहेब आम्ही लोकांना मॅकॅनायझेशनसाठी पैसे द्यायचो चांदा ते बांधामध्ये. 75% पैसे आम्ही बँकेमध्ये भरलेले होते, म्हणजे त्या बँकेच्या खात्यामध्ये भरले. तरी पण शेतकऱ्याला लोन देताना ते 100%ची गॅरंटी आणि 100% आम्ही कर्ज आधी मंजूर करतो आणि नंतर 75%. म्हणजे तुमच्या बँकेने असं कधीच केलं नव्हतं. दुर्दैवाने आपण त्याला वेगवेगळे होतो, आज एकत्र आलो, थोडंसं अगोदर आलो असतो तर वेगळं चित्र हे महाराष्ट्राला बघायला मिळालं असतं. परंतु इट इज बेटर टू बी लेट दॅन नेवर अशी एक म्हण आहे. आणि त्याच्यामुळे उशिरा का होईना, देर से आहे लेकिन दुरुस्त आहे. तसं आज सावंत साहेब तुमच्या मार्गदर्शनाखाली एक नवं पर्व सहकाराचं या जिल्ह्यामध्ये सुरू होईल अशी मी अपेक्षा करतो. आणि सहकारामध्ये काम करत असताना मी आपल्याला एकच कोणावर मला टीका करायची नाही आहे, परंतु एखाद्या राजकीय पक्षाला गाड्या देण्यापेक्षा एखाद्या गरीब शेतकऱ्याला गाई देण्यासारखं दुसरं पुण्य काही नाही, एवढं मी निश्चितपणे सांगतो. आणि जर मी सांगतो की सावंत साहेबांसारखे जर चेअरमन साहेब तुम्ही पुढचे आणि 20 वर्ष चेअरमन राहा, म्हणजे आमदार झाल्यानंतर सुद्धा चेअरमन राहा जिल्हा बँकेचे. आणि शेवटी चेअरमन कसा पाहिजे की जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक असते आणि शेतकरीच हा जिल्हा बँकेचा चेअरमन पाहिजे. आणि त्याच्यामुळे सावंतसाहेब जरी राजकारणामध्ये असले तरी ते हाडाचे शेतकरी आहेत. आणि म्हणून ते म्हणतात की चांदा ते बांधाच्या सगळ्या योजनांचा मी फायदा घेतला, पण अगोदर त्यांनी टीका सुद्धा केली. त्याच्यामुळे यांच्याकडे योजना सोपवताना मला थोडीशी भीती वाटत होती की हायजॅक करतात की काय. परंतु आता काही प्रॉब्लेम नाही. आता साहेबांचं सहकार्य असलं की शेतकऱ्यांपर्यंत पैसा जाईल. गमतीचा भाग जरी सोडला तरी मला एवढंच सांगायचं आहे की स्वप्न शेवटी कशाला बघायचे असतात. एवढा मोठा व्यवसाय सोडून मी राजकारणामध्ये कशासाठी आलो की जे काय आपण मिळवलं, आपल्या वाडवडिलांनी मिळवलं, ते प्रत्येकाच्या घरामध्ये तेवढीच समृद्धी गेली पाहिजे. अनेक लोक ह्याची चेष्टा करतात, परंतु समृद्धी हा चेष्टा करण्याचा विषय नाही. समृद्धीचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.